नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका वीकली मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पुढल्या आठवड्यासाठी मार्केटचं सेटअप पॉसिबल काय असू शकतं, निफ्टी इंडेक्सची डायरेक्शन काय असू शकते, त्याचबरोबर गोल्ड, कमॉडिटी, सिल्वर, क्रूड ऑइल, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि ग्लोबल न्यूज काय आहेत, मार्केटवर इम्पॅक्ट करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीडीपीचा डेटा, तो नेमका कशा पद्धतीने आलाय आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशन पासून पुढे मार्च सिरीज सुरू होते. तर मार्च सिरीजमध्ये पॉसिबल मार्केट कसं राहू शकतं हे आज डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी स्क्रीनवर बघत असाल तर मार्केटचा हिटमॅप आहे. निफ्टी 50चे जे स्टॉक आहेत फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला मेजॉरिटी स्टॉकमध्ये तुम्हाला सेलिंग असलेलं दिसून येते आणि सर्वात महत्त्वाचं मार्केटचे जे हेवी वेट स्टॉक आहेत त्यामध्ये सेलिंग असलेलं दिसून आलं. मित्रांनो बघा, मार्केटमधलं हे जे सेलिंग आहे हे बिलकुल थांबण्याचं नाव घेत नाही. विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सचा जर हिटमॅप बघितला, फक्त एक दोन स्टॉक जर सोडले तर बाकीच्या सर्व स्टॉकमध्ये तुम्हाला सेलिंग येताना क्लिअरली दिसून आले. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, मार्केटमध्ये जे सध्या सेलिंग सुरू आहे हे थोडं एक्सटेंडेड सेलिंग असलेलं क्लिअरली दिसून येते. सेक्टर हिटमॅप जर बघितला तर त्या ठिकाणी देखील ऑलमोस्ट बऱ्याच सेक्टरमध्ये सेलिंग येताना दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, कमॉडिटी मार्केट जर बघितलं तर गोल्ड, सिल्वर मध्ये चांगली रॅली येताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला डेली बेसिसवर तर पाठीमागच्या 3-4 दिवसामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं बाईंग बऱ्यापैकी वाढलं आहे. पण मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मात्र काय करत आहेत, कंटिन्यू बेसिसवर मार्केटमध्ये सेलिंगचं जे आहे ते टिगर दाबून आहेत. विशेषतः लास्ट आठवड्यात जर बघितलं तर एफआयने जवळपास 4,630 कोटी रुपयांचं सेलिंग केलं. मस्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 24,312 कोटी रुपयांचं बाईंग केलं. पण मित्रांनो बघा, बाईंगचा आकडा खूप मोठा आहे डीआयचा, पण तरी पण मार्केट होल्ड करत नाही. कारण का रिटेलर जो आहे ना तो सध्या घाबरत असल्याला दिसून येतोय आणि रिटेलर कुठं ना कुठं मार्केटमधल्या पोझिशन कमी करतोय आणि याचमुळे मार्केटमध्ये हा सेल ऑफ जो आहे तो एक्सटेंड होताना तुम्हाला दिसून आलाय. आता मित्रांनो, क्रूड ऑइलचा जर चार्ट बघितला लास्ट वीकमध्ये ज्यावेळेला आपण डिस्कशन केलं होतं त्यावेळेला क्रूड ऑइल साधारणतः $63-64 आसपास ट्रेड करत होतं. आता मित्रांनो, क्रूड ऑइल जे आहे ते $67 जाऊन पोहोचलेलं आहे. अमेरिका आणि इराणच्या दरम्यान सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, त्या ठिकाणी बोलणी सुरू आहे. पण ही बोलणी जर काही कारणानं विस्कटली तर मात्र काय होऊ शकतं, क्रूड ऑइल $70-72 कडे देखील जाण्याची शक्यता नाकारते. मित्रांनो बघा, लास्ट ट्रेडिंग सेशनला मी तुम्हाला सांगितलं होतं की गोल्ड पॉसिबल जे आहे ते काय करायला लागलंय, $5,115 वरती थांबा लागलंय. कारण हा जो गोल्डमध्ये क्रॅश आला होता ह्याच्या 50% रिट्रेसमेंट जे आहे ते $5,115 होता. आणि आता डिसायसिव्हली गोल्डनं काय केले, ह्या रेंजला पहिल्यांदा रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, परत वरती गेलं, रिटेस्ट केलं आणि वरून आता परत काय करायला लागले, गोल्ड हायर साईडला आले. गोल्डचा ऑल टाइम हाय जो आहे तो $5,600 आसपास आहे. आणि मित्रांनो, मला वाटतं की गोल्ड जर या आठवड्यामध्ये या ठिकाणी कन्सोलिडेट केलं थोडंफार तर डेफिनेटली गोल्डला एकदा $5,400 वरती जर मूव मिळाला तर डेफिनेटली गोल्डमध्ये पुढले $200 रॅली इमिडिएट बेसिसवर येणं गरजेचं आहे. जर समजा USA आणि इराणच्या दरम्यान जो काय सध्या वाद सुरू आहे हा जर वाद एक्सटेंड झाला, वॉरजन्य जर परिस्थिती तयार झाली तर मात्र काय करू शकतं, गोल्ड परत एकदा ऑल टाइम हायकडे जाऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, गोल्डमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, गोल्डमध्ये तुमची SIP सुरू असेल तर मित्रांनो SIP मध्ये गोल्डमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 10 डेमा, 20 डेमा, 50 डेमा आणि 200 डेमा जे आहे ना ते खूप महत्त्वाचे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहे. आणि ज्या वेळेला गोल्डचे रेट तुम्हाला 50 DMA किंवा 100 DMAच्या आसपास मिळतील त्या ठिकाणी तुम्ही जरूर काय करा, SIPच्या माध्यमातून बाय ऑन डिप करायचा प्रयत्न करा. तर आपला व्ह्यू जो आहे तो गोल्डवरती बुलिश आहे. जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत आपला व्ह्यू गोल्ड आणि सिल्वरवरती बुलिश असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यावेळेला $81, $82च्या आसपास साधारणतः सिल्वर ट्रेड करत होतं. एका आठवड्यामध्ये जवळपास $10 रॅली जी आहे ती सिल्वरमध्ये आलेली दिसून येते. आता डिसायसिव्हली $93 वरती सिल्वरनं क्लोजिंग दिलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी ही जी लेवल आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या ठिकाणी हा जो मेगा क्रॅश आला होता, पहिला जो लो बनला साधारणतः $71 आसपास आणि इथून मित्रांनो एक रॅली आली होती. ओके, ती कुठरोक आली होती $92-93 आणि तिथून परत नेक्स्ट लेवलचा सेल ऑफ जो आहे तो सिल्वरमध्ये आला आणि त्या ठिकाणी डायरेक्ट सिल्वर कुठं आलं, $63 आलं. म्हणजे सिल्वरनं 2 मूव जे आहेत ते डाऊन साईडचा जोरदार दिल्या. परत थर्ड मूवच्या वेळेला मात्र सिल्वरला $71 खाली जाता आलं नाही. म्हणजे याचा अर्थ सिल्वरसाठी एक लॉंग टर्मचा जर विचार केला तर $71 हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आता बनलेला आहे. आणि मित्रांनो, $71च्या वरती जोपर्यंत सिल्वर आहे
तोपर्यंत तुम्ही सिल्वरमध्ये बाय ऑन डिप करू शकता. मित्रांनो, सिल्वरचं जे कमोडिटी सायकल आहे ना, एकदा जर सिल्वरनं ऑल टाइम हाय बनवला तर तो ब्रेक करायला कमीत कमी 7 वर्ष लागतात. पण मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोपर्यंत त्या पदावरती आहेत ना, तोपर्यंत सिल्वरमधलं हे जी रॅली आहे ती सुरू राहणार आहे. आणि ऑलवेज कमोडिटी सायकल कमीत कमी 8 ते 10 वर्षाचं असतं, एवढं काय करा लक्षात घ्या. त्यामुळे अजून मला वाटतं की सिल्वर परत एकदा मे बी पॉसिबल. आता $100 नेक्स्ट टार्गेट असणार आहे आपलं. आणि आता $100 जाणं काय त्याला अवघड नाही, फक्त 7% डाऊन आहे आता सिल्वर. मग इथून जर $100 क्रॉस केलं तर 110 आणि त्यानंतर $121 टार्गेट जे आहे ते सिल्वरला पॉसिबल काय होऊ शकतं आपल्याला येताना दिसून येऊ शकते. इंडेक्स जर बघायचं झालं तर निफ्टीमध्ये खूप पॅनिक जे आहे ते सुरू असलेलं दिसून येते. निफ्टी इंडेक्सनं या ठिकाणी क्लिअरली ट्रिपल टॉप पॅटर्न बनवला, त्याचबरोबर हेड अँड शोल्डर पॅटर्न देखील बनवला. आणि त्यानंतर निफ्टीमध्ये जो आहे तो एक सेल ऑफ सुरू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी मार्केटमध्ये बजेटच्या दिवशी काय झालं, प्रचंड मोठं सेलिंग आलं. 24,627चा निफ्टीनं लो बनवला. नेक्स्टच डेला काय झालं, इंडिया आणि US दरम्यान ट्रेड डील जे आहे ते काय झाली, या ठिकाणी फायनल झाली. आणि ही ट्रेड डील फायनल झाल्या मार्केट ना ते प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅप ऑफ ओपन झालं. आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर मार्केटमध्ये पहिल्या दिवशी बऱ्यापैकी हायर साईडला करेक्शन आलं होतं. त्यानंतर एक पुलबॅक दिला टुवर्ड 26,000, कारण 26,000 ते 26,400 हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा मोठा सेलिंग झोन आहे. आणि तिथून परत मार्केटमध्ये काय व्हायला लागले, लोअर लो फॉर्मेशन बनत असलेले तुम्हाला दिसून येते. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो गॅप होता ट्रेड डीलच्या दरम्यानचा, हा गॅप आता निफ्टी इंडेक्सनं टेक्निकली काय केलाय, भरून काढला. हा गॅप तयार कोणी केला होता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. हा गॅप कोणी भरून काढला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. आता मित्रांनो, एक गोष्ट जी आहे ना इंडियासाठी पॉझिटिव्ह होते, ते म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशनला GDPचा डेटा आला. ओके, आणि हा डेटा थोडा उत्साहवर्धक असल्याला दिसून येतोय. त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर तो देखील आपल्याला चांगला गॅप ऑफ ओपनिंग जो आहे तो जवळपास 100 पॉईंटचं गॅप ऑफ ओपनिंग जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सध्याला विजिबल आहे. त्यामुळे मला वाटतं की हा गॅप पण एका बाजूला भरून निघालाय आणि दुसऱ्या बाजूला मार्केटचा जो सपोर्ट आहे 25,000 तो खूप महत्त्वाचा आहे. OI दृष्टीने किंवा एक्सपायरीच्या दृष्टीने देखील, मंथली एक्सपायरीच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला वाटतं की मार्केट जे आहे ते या ठिकाणी आता होल्ड व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, मार्च सिरीज सुरू झाल्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनला हे मार्केटमध्ये काय झालंय, मोठ्या प्रमाणात एक्सटेंडेड सेलिंग जे आहे ते आपल्याला बघायला मिळाले. मग मित्रांनो, आता जे मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आपल्याला बघायला मिळालं, आता ह्या आठवड्यामध्ये मार्केटनं एनी हाव 25,000 ही लेवल होल्ड करायला पाहिजे. जर मार्केटनं मध्ये आता GDPच्या डेटामुळे जर काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या तर मार्केटमध्ये थोडंफार तुम्हाला बाईंग घेताना देखील दिसून येऊ शकतं. पण जर का अमेरिका इराणच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थिती किंवा निगेटिव्ह काही डेव्हलपमेंट झाल्या तर मात्र काय होऊ शकतं, प्रॉब्लेम तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. आता मित्रांनो, व्हिडिओच्या मी सेकंड पार्टकडे जातो आणि बाकीच्या काही गोष्टी जे ते तुमच्यासोबत डिस्कस करतो, कारण तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. फेब्रुवारी महिना जर बघायचं झालं तर भारतीय शेअर बाजारामध्ये भयंकर असं सेलिंग दिसून आलं. निफ्टी IT इंडेक्स जवळपास 21% कोसळला. एप्रिल 2003 नंतरचे ही सर्वात खराब मंथली परफॉर्मन्स असलेला दिसून येतोय. TCS, इन्फोसिस, SCL टेक सारख्या स्टॉकमध्ये जवळपास 23, 24, 25% सेल ऑफ असलेला दिसून येतोय. मित्रांनो, 27 फेब्रुवारीला मार्केट बंद झाल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननं नवीन बेस इयर जाहीर केलं 2022-23 आणि Q3 FY26चा GDPचा डेटा जाहीर केला. भारताचा GDP जो आहे तो 7.8% वाढलाय असं या ठिकाणी गव्हर्नमेंटनं सांगितलंय. आणि FY26 साठी फुल इयरचा जर विचार केला तर 7.4 वरून 7.6 पर्यंत रिवाइज टार्गेट नेण्यात आले. आणि ही एक मार्केटसाठी पॉझिटिव्ह सिग्नल आहे असं म्हटलं जाते. सरकारची फिस्कल पोझिशन स्ट्रॉंग बनू शकते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. RBI आता येणाऱ्या दिवसात रेट कट करणं अपेक्षित आहे. यामुळे बँकिंग आणि NBFC साठी पॉझिटिव्ह गोष्टी होऊ शकतील. आणि जागतिक स्तरावर जर बघायचं झालं तर फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमीज म्हणून भारताचा उल्लेख करण्यात आला. यामुळे मे बी पॉसिबल FIची रिएंट्री देखील भारतीय मार्केटमध्ये होऊ शकते. पण मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तुम्ही, चार्ट थोडा निफ्टी इंडेक्सचा जर काळजीपूर्वक बघितला तर मित्रांनो, टेक्निकली निफ्टी इंडेक्सचं स्ट्रक्चर खूप खराब आहे. 100 डेमा जो आहे तो ब्रेक केलेला आहे. RSI देखील क्लिअरली बेरिश आहे. MACD इंडिकेटर देखील मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम जो आहे तो दाखवत असलेला दिसून येते. आणि काही चार्ट जर निफ्टी इंडेक्सचे बघितले तुम्ही, थोडं प्रॉपर अनालिसिस केलं तर मे बी निफ्टी इंडेक्सचा जो मेजर लो आहे 24,400च्या आसपास, मे बी तिकडे देखील मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतो. सायकोलॉजिकल आणि फिबोनाचीचा जो सपोर्ट आहे निफ्टीचा तो 24,800चा आहे. त्या ठिकाणी देखील थोडं लक्ष जे आहे ते ठेवणं गरजेचं. आता मित्रांनो, IT इंडेक्समध्ये जो सेल ऑफ सुरू आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, IT सेक्टर खराब का व्हायला लागलं तर IBM सारखा जागतिक लेवलचा स्टॉक एका दिवसामध्ये 13% पडला आणि 25 वर्षातली ही सर्वात मोठी एक दिवसीय घसरण होते.
अँथ्रॉपिकने जाहीर केलं की AI टूल क्लाउड कोड कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं मॉडर्नायझेशन करू शकतो. कोबोल ही मित्रांनो 65 वर्ष जुनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, जी बँकिंग, इन्शुरन्स, गव्हर्नमेंट सिस्टममध्ये वापरली जाते. आणि मित्रांनो या लँग्वेजचं जर AI मॉडिफिकेशन करत असेल तर डेफिनेटली मित्रांनो IBM सारखा हाय मार्जिन असणाऱ्या बिझनेसवरती येणाऱ्या दिवसात इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो IBMचं $40 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन एका दिवसात गायब झालेलं दिसून येते. त्याचबरोबर TCS, इन्फोसिस, इप्रो सारख्या स्टॉकला मे बी 2027 पर्यंत मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट कॅन्सलायझेशनचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे IT सेक्टरमध्ये अजून 1 ते 1.5 वर्ष रिव्हर्सल येईल आणि या सेक्टरचा बॉटम बनेल आणि हे सेक्टर रिव्हर्सल करेल असं कुठलंही साईन अजूनपर्यंत तर आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये. आणि भारताच्या IT सेक्टरचा जो परफॉर्मन्स आहे जवळपास इयरली 200 बिलियनपेक्षा जास्तचे आपण IT सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतोय. आता ही जर एक्सपोर्ट थांबली तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट करंट अकाउंट सरप्लसवर होणार आहे आणि करंट अकाउंट सरप्लसवरचा हा इम्पॅक्ट आपल्याला सहन करण्यासारखा असणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो जेफ्रीज सारख्या जागतिक लेवलच्या संस्थेनं सांगितलं की AI बिझनेस मिक्स कन्सल्टन्सीकडं मार्केट शिफ्ट होऊ शकतं. बऱ्याच प्रमाणात बऱ्याच सर्व्हिसेस मॅनेज होऊ शकतात. IT सेक्टरचं ऑलरेडी व्हॅल्युएशन 27% डी-रेटिंग होऊ शकते असं देखील म्हटलं जाते. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर IT सेक्टरसाठी खूप खराब कंडिशन जी आहे ती असलेली तुम्हाला क्लिअरली दिसून येते. मग मित्रांनो ITमध्ये जे सेलिंग सुरू आहे ना, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप प्रत्येक ठिकाणी सेलिंग जे आहे ते असलेलं दिसून येते. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग देखील ऑलरेडी सुरू आहे, मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं. आणि हे सेलिंग मेनली जे आहे ते IT स्टॉकमध्ये असलेलं दिसून येते, कारण त्यांना ITमधून बाहेर पडायचं आहे आणि ITमधलं एक्सपोजर या ठिकाणी FIs क्लिअरली कमी करत असलेलं दिसून येतील. FIs का विकत आहे तर त्यांना वाटतं की इंडियाचं मार्केट खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप प्रीमियमवर आहे. दुसऱ्या बाजूला डॉलर स्ट्रॉंग होतोय, रुपयास वीक होतोय आणि 2026चा जर विचार केला तर जवळपास 5% जास्त इंडियाचा रुपया डिप्रिसिएट झालाय. म्हणजे याचा अर्थ FIसाठी हे फायद्याची गोष्ट आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरा अमेरिकेमध्ये जी AI स्टॉकची खूप मोठी रॅली सुरू आहे ही भारतातला पैसा काढून घेण्यासाठी जबाबदार असलेली दिसून येते, कारण भारतातला पैसा तिकडल्या IT स्टॉकमध्ये जाताना तुम्हाला दिसून येतोय. आता जो मेन मुद्दा जो आहे ना या आठवड्यासाठी ट्रेड वॉर आहे आणि अमेरिका आणि इराणचं युद्ध आहे. बघा एप्रिल 2025 मध्ये ट्रम्पनं रेसिप्रोकल टॅरिफ्स जाहीर केलं भारतावर पहिल्यांदा 25%. ऑगस्ट 2025ला काय सांगितलं या बाबानं, रशियन ऑइल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त 25% पेनल्टी लाव, म्हणजे ते 50% झाले. आणि 2 फेब्रुवारी 2026ला आपले मोदी साहेब आणि ट्रम्प ताते यांची दोघांची डील झाली, 50%चा टॅरिफ 18%वर आणलं. त्यानंतर मार्केट गॅप अप ओपन झालं. पण मित्रांनो झालं काय या दरम्यान, तर भारतानं रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद केलं. ओके, अमेरिकेकडून आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागत आहेत. ओके, भारतानं US गुडवरचं टॅरिफ पूर्णपणे झिरो केलं. पण 24 फेब्रुवारीला गेम पलटला. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं 6-3च्या बहुमतानं निर्णय दिला, प्रेसिडेंट इमर्जन्सी पॉवर वापरून ब्रॉड टॅरिफ्स लावू शकत नाहीयेत. यामुळं रेसिप्रोकल टॅरिफ्स लीगल बायस त्याचा कोसळला. ट्रम्पनं लगेच सेक्शन 122 अंतर्गत 15% युनिव्हर्सल टॅरिफ्स जाहीर केले. आणि ह्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का, भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान जी ट्रेड मीटिंग होणार होती ती पोस्टपोन झाली आहे आणि मार्च 2026 पर्यंत इंटरिम ॲग्रीमेंट साईन होण्याचं टार्गेट जे आहे ते आता अशक्य वाटत आहे. या अनिश्चिततेमुळंच IT आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड स्टॉकमध्ये दबाव येताना दिसून आला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे सगळं कमी होतं का काय म्हणून काय माहीत नाही. 25 फेब्रुवारीला US कॉमर्स डिपार्टमेंटनं भारतीय सोलार इम्पोर्टवर 126% काउंटर ड्युटी जाहीर केली आणि हा एक नवीन झटका या ठिकाणी सोलार इंडस्ट्रीला बसलेला दिसून येतोय. आणि ह्या सर्व गोष्टीवरती जिओ पॉलिटिकल रिस्क अजून देखील गेलेलं नाहीये, कारण का जिनिवामध्ये US आणि इराण यांच्या दरम्यान न्यूक्लिअर टॉक सुरू आहेत, 3रे राऊंड सुरू आहेत. USचे प्रतिनिधी, इराणचे प्रतिनिधी यांच्या दरम्यान ओमानमध्ये देखील वाटाघाटी सुरू आहेत. जवळपास 6-7 तास चर्चा सुरू आहेत, पण अजूनपर्यंत कोणतीही डील झालेलं नाही. अमेरिकेची मेन मागणी काय, इराणनं युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम पूर्णपणे थांबवावा, इराणच्या ज्या 3 साईट आहेत न्यूक्लिअर त्या नष्ट कराव्यात, बॅलिस्टिक मिसाईलचा प्रोग्राम थांबवावा, हमास, हिजबुल्ला, हैती सारख्या ग्रुपचा सपोर्ट बंद करावा, ह्या अमेरिकेच्या मागण्या. इराण काय म्हणतोय, आमचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा शांततेसाठी आहे, तो आमचा हक्क आहे, फक्त न्यूक्लिअर इश्यूवर चर्चा करा, बाकीचे कुठलेही विषय यामध्ये घेऊ नका. आणि सर्वच्या सर्व सँक्शन अगोदर आमच्यावरचे उठवा, मग आम्ही काय करायचं ते करतो. म्हणजे या ठिकाणी ह्या सगळ्या वाटाघाटी सुरू आहेत.
आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला पॉझिटिव्ह दिसत नाही आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. क्रूड ऑइल आता जवळपास $72 म्हणजे 7 महिन्याच्या उच्चांकी लेवलवरती गेले आणि आपल्याला तर 80% क्रूड ऑइल हे बाहेरून आयात करावं लागतं. $10 जर क्रूड ऑइल वाढलं तर आपल्या देशाचा GDP 0.25% कमी होतो. ऑइल महाग झालं, इन्फ्लेशन वाढतंय, RBIला रेट कट करायला वेळ लागतो आणि हे सगळ्या गोष्टी मार्केटसाठी निगेटिव्ह आहेत. आणि मग रिस्क ऑफ सेंटिमेंट काय आहे तर गोल्ड बॉन्ड्सकडे शिफ्ट होतं आणि इक्विटीमध्ये ऑटोमॅटिक सेल ऑफ येतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मार्केटमध्ये जे आहे ते थोडंफार सध्या वीकनेस आणि सेलिंग जो आहे तो असलेला दिसून येतोय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटचा जर आउटलुक बघायचं झालं तर मे बी 60% चान्स आहे मार्केट पॉसिबल काय करू शकतं. जर आता 25,150 25,200 ही लेवल 200 DMAच्या खाली ऑलरेडी मार्केट क्लोज आहे आणि इथं जर सस्टेन झालं, रिगेन करता आला नाही हा मुव्हिंग ॲव्हरेज, तर पॉसिबल 24,800 24,400कडे मार्केट जाण्यासाठी तयार आहे. जर मित्रांनो US इराण डील फेल झाली, ऑइलमध्ये स्पाइक आला, तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्सला 24,400 या लेवलला जायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि IT सेलिंगमधलं जे सेलिंग आहे हे मे बी निफ्टी ITला 28,800कडे घेऊन जाईल असं देखील काही रिपोर्ट जे आहे ते सध्याला सांगत आहेत. 25% प्रोबॅबिलिटी आहे मार्केटमध्ये जे मार्केट जे आहे आपलं निफ्टी इंडेक्स तो 200 डेमाला होल्ड करेल आणि त्यामुळे 25,200 25,800ची रेंज रिगेन करू शकतो असं देखील म्हटलं जाते. बघू आता काय होतंय. US इराण पोटेन्शियल प्रोग्रेस, ओपेकचा सप्लाय इन्क्रीज होतोय, ह्या गोष्टी निफ्टीसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि 200 डेमावर मोस्ट ऑफ टाइम मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट तयार होतो, हा टेक्निकल अनालिसिसमध्ये सगळेजण सांगतातच. आणि तिसरा जो सिनारिओ आहे ना तो 15% प्रोबॅबिलिटी आहे बुलिश रिव्हर्सल. समजा अमेरिका आणि इराण यांच्या ट्रेड डील झाली, ऑइलमध्ये करेक्शन आलं आणि FIचं सेलिंग थांबलं तर निफ्टी बाउन्स घेऊ शकतो 25,800 25,600कडे. शॉर्ट कव्हरिंग रॅली पॉसिबल आहे, 15% फक्त चान्स आहे. मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जे सुरू आहे ना ते मल्टी फॅक्टरमुळे सुरू आहे. हे सगळे शॉर्ट टर्म स्ट्रॉम आहेत. AI डिस्टर्प्शन असेल, FIचं सेलिंग असेल, ट्रेड वॉर असेल, या संदर्भाची अनसर्टनिटी असेल, US इराणचं टेन्शन असेल, क्रूड ऑइलचं प्रेशर असेल आणि टेक्निकली ब्रेकडाऊन जो मार्केटमध्ये झाला आहे, सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डोमेस्टिक इकॉनॉमी 7.8% GDP ग्रोथ मजबूत आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये थोडंफार पॉझिटिव्ह गोष्टी या आठवड्यामध्ये आपल्याला होणं अपेक्षित आहे. बघू पहिल्यांदा मित्रांनो निफ्टी पहिल्यांदा 24,000ला जातोय का 26,000ला जातोय, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.